Hello, hello. This is the My Artifact episode number 996. याची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 वाजले. पिंटीकडे जाऊ का शेकोटी करायला? नाही यार, म्हणजे राहणार कोण? पिंटी, मी, वैभव आणि येऊन जाईन तर बादल येऊन जाईन. शेकोटी एक बार फोन करून पहा ना. जस्ट थांब थोडंसं, तुझ्यासमोर फोन लावतो. फोन तर इथेच आहे ना, फोन लावायला का हरकत आहे? हॅलो, पाहू परत. सुबोध म्हणू बोलताय. येऊ का म्हणलं शेकोटीसाठी? हा, नाही का? बरं, ठीक आहे. ओके, ठीक आहे. हां, ठीक आहे. उद्या कुठे जायचं आहे? उद्या नाही, मला तर कुठं काही लग्न नाही. बट तुला आहे का? नागपूर. ओके ओके, ठीक आहे. झोपून राहिला का? ओके, ठीक आहे, ठीक आहे. हां, बरं बरं बरं, ठीक आहे. ओके, ठीक आहे. हां हां. तो सुबोध नाही म्हणत आहे, सो नाही, राहू दे. ओके. माझी गाण खाजून राहिली राव. माझी गाण खाजवत आहे वरती, ते पण नाही वरती, म्हणजे असं नाही ॲक्च्युली. ओके, चलो. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का, आपण काही ना काहीतरी स्पेशल बनवूया. कारण 2 दिवस झाले आपण. काल असं का झालं होतं या? काल तू प्रॉपरली एक्सप्लेन नाही केलं यार. काल काय झालं होतं काल? कारण नाही का, म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड करायच्या वेळेसच नाही का, एकदम इन्फिनिटी वॉरचा ट्रेलर आलं होतं. आणि कसं ते इन्फिनिटी वॉरचा ट्रेलर बघितला, मग त्याच्यानंतर झाला एकदम माइंड ब्लो ऑफच झालं एकदम. या म्हणजे जस्ट लाईक इन्फिनिटी वॉर. मग ते इन्फिनिटी स्टोनबद्दल बोलून राहिलो आहे. काल जे काही झालं ना, ते मी बिलकुल हलक्याच्यात एक्सप्लेन केलं. बट काल जे काही झालं, इट्स टू मच अमेझिंग. यामध्ये डोक्यामध्ये इतकं काही झालं ना, सांगण्यासाठी काही आहे नाही. बट इमोशनली खूप काही हे केलं. या चलो, आपण थोडंसं आपण सांगूनच देऊ काल काय झालं. म्हणजे काल असा आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे काल काय झालं, या ॲक्च्युली काल तर रेकॉर्ड केलंच आहे. बट कसं आहे की कालच्या म्हणजे आज काही का स्पेशल नाही आहे. बट आज काहीतरी स्पेशल करायचं आहे मला. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोलायचं आहे. तर चला बघ, काल जे काही झालं ते सांगू. सो काल ना आपण तेवढाच इन्सिडेंट सांगू. म्हणजे काल कसं की संध्याकाळी येताना ॲक्च्युली मला हिचा एक स्टेटस पाहू दे. आता आहे का गेला हिचा स्टेटस? ॲक्च्युअल नाही का, स्नेहा तांबडगेनी एक स्टेटस टाकला. आणि या स्टेटसनं सांगू काय आहे, मे बी तिने झाला असेल बहुतेक खतम. आहे स्टील आहे, 1 घंटा बाकी आहे, 23 घंटे याच्यामध्ये आहे, टॅग युअर फ्रेंड अँड डोंट से एनिथिंग. ह्याचं मिनिंग काय यार? टॅग युअर फ्रेंड अँड डोंट से एनिथिंग म्हणजे अशा बंदाल टॅग कर जो अँड डोंट से एनिथिंग, आणि काहीच म्हणू नको. आय डोंट नो काय असं मिनिंग आहे ॲक्च्युली. ॲक्च्युली कसं, मला एक प्रकारे नाही का, आय मीन हा एजच मोठा पगला झाला काय. म्हणजे कसं की नाही, हे एज मॅटर नाही होऊन राहिलं रे ॲक्च्युली नाही का. हे स्नेहा रिसेंटली तुला व्हॉट्सअपवर दिसून राहिली ना, त्यामुळे. म्हणजे मागच्या वर्षी असं प्रमाणे डोकं खराब होत होतं का? नाही, कारण ती होतीच नाही ना डूड. त्यामुळे आपल्याला काही इतकी जास्त काही अपेक्षाच नव्हती का ते भेटन म्हणून. म्हणजे जस्ट लाईक आता
खाली ताट आहे आणि तुला माहीत आहे का जेवण भेटणार नाही आहे, त्यामुळे तू अपेक्षा सोडली ना. आता कसं तुला हळूहळू थोडंसं डिझर्ट भेटून राहिलं आहे तिच्या फोटोद्वारे, ती फोटो चेंज करते तर तर तुला असं वाटते का पूर्ण केकच भेटला पाहिजे. सो असं नाही होत ना राव. हां, कसं आहे की प्रत्येक गोष्टी आपण समजून घेतो, राईट. आणि जे काही गोष्टी होते इट्स कुठली बोरवेलचं काम सुरू वाटते. हां, तर मागच्या वर्षी असं काही होत नव्हतं म्हणजे मागच्या वर्षी कसं खापरखेडा संध्याकाळचा वेळ कसा 4-5 वाजता आलो, 15 मिनटात फ्रेश वगैरे झालं का बस 5 मिनिट इन्स्टॉलेशनला, प्रोजेक्टर लावला, लॅपटॉप लावला, हेडफोन लावला, सुरू पिक्चर आणि मस्त पिक्चर पाहत होतो. पिक्चर नाही तर यूट्यूबवरचे व्हिडिओ बस. अरे साला एव्हरीडे मी पाहत होतो. जस्ट सो मच अमेझिंग डूड. म्हणजे कसं की जरी नाही का ड्युटी पाण्यावर नाही का माझी जेवढी पण वाट लागत असेल ना, म्हणजे कसं घरी आल्यावर नाही का खापरखेड्याला गेल्यावर नाही का बहुतच मस्त वाटते एकदम. तो एक मोमेंट माहोल होता यार. मला आत्ताही तो मोमेंट आठवते ज्या दिवशी शनिवार होता आणि मी 3 पिक्चर डाउनलोड केले होते, पॅसेंजर, असॅसियन क्रीड आणि रोग वन. शनिवारी डाउनलोड झाले होते आणि ॲक्च्युली ते डाउनलोड केव्हा झाले होते सांगू, म्हणजे मी डाउनलोडला लावले होते तर ते डाउनलोड झाले रात्री 9-9:30 नाही 11 वाजता डाउनलोड झाले. 11 वाजता डाउनलोड झाले. मी तोपर्यंत कसं यूट्यूबच पाहून राहिलो होतो. तर मग कसं की 11 वाजता मग मी पिक्चर बघितला. आता मग 3 पिक्चर डाउनलोड झाले तेव्हा, पॅसेंजर, रोग वन आणि असॅसिन क्रीड. तर त्यावेळेस नाही का माझं एकदम मूड नाही का एकदम मेलोडियस होतं, म्हणजे जस्ट लाईक बिईंग लव्ह सम काइंड ऑफ लाईक दॅट. असॅसिन क्रीड ॲक्शन, रोग वन तेही पण ॲक्शन. ॲक्च्युली मला स्टार वॉर्स बिलकुल आवडत नाही राव. बिलकुलच नाही. ते कितीही एकदम रिअली अमेझिंग जरी काही ना बनवत असेल ना, तरी ते एलियन पाहून असं वाटते झालं एकदम बकवास. सो मी पाहतच नाही स्टार वॉर आणि आवडत पण नाही. आणि असॅसिन क्रीड ॲक्च्युली तो गेमवर असलेला मूवी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारी ॲक्शन आहे. तो मी अजूनपर्यंत पण बघितला नाही. तर तिसरी चॉईस होती पॅसेंजर. तर पॅसेंजरचा मी थोडासा ट्रेलर बघितला आणि मला असं वाटलं की चलो मला देख लेते. शनिवारच्या दिवशी, रविवारी सुट्टी, तर लावला मी तो पिक्चर लावला. साला पिक्चर इतका मस्त वे. आय मीन ते स्पेसमध्ये जातो, म्हणजे स्टार्टिंगला नाही का त्या मूवीचा फीवरच एकदम वेगळा होता. म्हणजे कसं की ते स्पेसमध्ये जाते अँड ॲक्च्युली मी नाही का याच्यावर पॅसेंजरवर नाही का एक रेकॉर्ड पण केलं आहे सीन. स्वीट ड्रीम्स विथ जस्टिन बिबर इन्स्पायर फ्रॉम पॅसेंजर मूवी 2017. इट जस्ट सो मच अमेझिंग. कारण तो मूवी पण इतका मस्त रोमॅन्टिक होता आणि त्याच्यानंतर तो माहोल पण इतका जास्त रोमॅन्टिक होता, थंड वाटते. तरी रोमॅन्टिक म्हणजे कोणी होतं नाही तिथे, होल फ्लॅटमध्ये मी एकटा होतो. बट इट जस्ट मेक्स मी फील लाईक आय एम रिअली लवेबल काइंड ऑफ पर्सन इन दॅट सिच्युएशन. सो म्हणजे जे होत आहे इट जस्ट आय एम रिअली एन्जॉईंग दोज स्टफ. ह्या दिवशी नाही का तो पॅसेंजर मूवी नाही का बघितला मी रात्री. कसं 12:30 वाजता जो करीब 12:30 वाजता पिक्चर लावला आणि तो करीब 1:30-2 वाजता खतम झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच पिक्चर बघितला, पुन्हाच पॅसेंजर बॅक टू बॅक. म्हणजे नंतर ठरवलं होतं, म्हणजे कसं की आज शनिवार आहे, होल नाईट मस्त आपण पिक्चर पाहू, हेच ठरवलं होतं. सो तर कसं की म्हणजे आलो 5 वाजेपासून तर कंटिन्यू 9-12 वाजेपर्यंत पिक्चर पाहूनच राहिलो. 12 वाजता मग पॅसेंजर लावला, तो 1:30-2 वाजता खतम झाला. त्याच्यानंतर मग माझा प्लॅन होता की असॅसिन क्रीड पाहायचा, बट तो नाही. पॅसेंजर इतका आवडला की पुन्हा पाहतो म्हटलं. त्या दिवशी मी पॅसेंजर मूवी 2 वेळा पाहिला एकाच दिवशी, ते बॅक टू बॅक. आणि अरे बापरे यार, तो दिवस मग मी कसं 2:30 वाजता मग पुन्हा पिक्चर लावला. तो 2:30 ते करीब 4:30 वाजेपर्यंत तो पिक्चर बघितला पॅसेंजर.
आणि 4:30 वाजता झोपलो तर सकाळी उठलो मी, कारण रविवारी, अरे डूड रविवार म्हणजे रे बाप रे, रविवारची सकाळ म्हणजे बॉस कुछ भी नहीं करने को या कितनी भी घंटा सो जाओ, नाही मामाजी येत ना कोणी ना कोणी ना कोणी येत, होल फ्लॅटमध्ये आपण एकटा, इंटरनेट, गाडी, लॅपटॉप, मोबाईल, सगळं सगळं आपल्याच पाशी बाश. त्याला 11:30 वाजता उठलो. उठल्यानंतर दात नाही घासले, राजूभाऊचा फोन आला त्यामुळे उठलो. राजूभाऊ म्हणे डब्बा घेऊन जा म्हणे, आम्हाला लग्नाला जायचं आहे म्हणे. सो मी फटसे उठलो, डब्बा आणला आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर दातं घासले आणि बस मग पुन्हा पिक्चर. रविवारी तर काय आंघोळ तर करायचीच नाही या, म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी, म्हणजे जेव्हा घर साफसूफ करायच्या वेळेस थोडंसं झाडझूड करायच्या वेळेसच नाही का थोडंसं अंग धुवून वगैरे घ्यायचं या. रविवारी म्हणजे मोस्टली रविवारी नाही का, माझे मोस्टली रविवार नाही का वर्धेला यायचो मी या, म्हणजे खूपच वर्धेला तर नेहमीच यायचो. हां, होल रविवार झाला की शनिवारी सुट्टी, म्हणजे शनिवारीचा कसा की 4 वाजता निघायचं फटसे, 9 वाजेपर्यंत वर्धेत. 9 वाजता आलं का आल्यानंतर मग मस्त कोणाकडे जायचं, मस्त पिक्चर पाहायचं रात्री सगळ्यांसोबत, आपल्या ग्रुपकडून सगळ्यांना कॉल करायचा. रविवारी कसं एखादी टूर वगैरे जायचा आणि सोमवारी सकाळी पॅसेंजरनी नागपूर आणि नंतर खापरखेडाला जायचं. ड्युटी सोडून नाही का बाकी तिथले जे मोमेंट आहे ना ते बहुत माहोल होते खापरखेड्यातले, काय सांगू यार, इट जस्ट रिअली अमेझिंग. अरे पण आपण टॉपिक वळून चाललोय ना. हां, कालचं जे सांग ना, काल काय झालं ॲक्च्युली, राहू दे यार. काल ते जलेबी नमक छिडकणं होते यार, काल जे काही झालं ना यार ते राहू दे, ते नाही सांगत. हां, मला एक क्वेश्चन थोडंसं मला विचारायचं आहे की व्हॉट आय फील अबाउट हर, स्नेहा तामगडे. म्हणजे मी स्नेहा तामगडेबद्दल ज्याप्रमाणे फील करतो, डिड शी सेम फील मी अबाउट, म्हणजे ती पण माझ्या सारखीच मला पण असं काही फील वगैरे, म्हणजे तिच्या आतमध्ये पण काही फिलिंग्स आहे का माझ्यासाठी असं वगैरे, तुला काही वाटते का असं? नाही डूड, आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की ॲक्च्युली मी अप्रोच केला या, आणि मोर दॅन वन टाईम या. म्हणजे मी स्वतःला इतकं असं ॲटिट्यूड समजतो ना, तरी नाही का मी पुन्हा मुलीला हॅलो म्हणलं, हाय म्हणलं, आणि बहुत सारेच म्हणजे कसं का जर तिने हाईक इन्स्टॉल केलं असतं ना डूड, तर डेफिनेटली नाही का तिला नाही का मी आता टूरवर नेलं असतं. बट तिने हाईक इन्स्टॉल नाही केलं. बस तिने फक्त हाईक इन्स्टॉल कर रे डूड, फक्त हाईक इन्स्टॉल कर. कारण हाईकमध्ये कसं आहे, रेडीमेड मेसेज असतात आणि ते नाही का काफी रिलेट करतात आपल्या ह्युमन इमोशन्ससोबत. व्हॉट्सअपवर नाही का टाईप करावं लागते, हे टाईप करणं माझी मोठं जीवाकडे येतं म्हणजे इट जस्ट लाईक, म्हणजे रेडीमेड कसं आहे, जस्ट लाईक हाईकमध्ये नाही का बस त्यांनी रिप्लाय केला, रिप्लायवर टॅप करायचा, जे रेडीमेड ॲन्सर तयारच राहते, स्वाईप अप करायचं, बस पाठवून द्यायचं. ते काफी मस्त आहे राव म्हणजे हाईक. आणि युजली आमची चॅट्स खूप जमले होते राव, मला आठवते ना आताही. बहुतेक 3 किंवा 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा नाही का हां, रियुनियनच्या, म्हणजे रियुनियन जसं झालं त्याच वर्षीचं आहे या. तर मला तिचा व्हॉट्सअप नंबर वगैरे भेटला. मग तिचा हाईक पण वगैरे होता. ॲक्च्युली नाही का त्या दिवशी नाही का मी होतो इथे लायब्ररीमध्ये, आणि नाही का आम्ही युजली नाही का त्या दिवशी नाही का लायब्ररीमध्ये पढाई तर नाही केली, म्हणजे पुस्तक समोर, मोबाईलवर हाईक मॅसेज, ती पण रिप्लाय करून राहिली, मी पण रिप्लाय करून राहिलो, आणि तिचे युजल नाही का असेच हे येऊन राहिले की लव यू, काइंड ऑफ लाईक दॅट वगैरे स्टिकर्स. अरे बापरे, का झालं. तरी मी नाही खूप जास्त मी एकदम फॉर्मली घेतलं बरं, म्हणजे कसं की बी मेंटेन, म्हणजे ती आउट ऑफ कंट्रोल झाली तरी काय ना डूड, आपण शांत रे यार, आपण शांत रे. इट जस्ट लाईक ते मुलींचा असा एक प्रकारे फंडात असतो राव, आपण
फसलो नाही पाहिजे बस, बिलकुल शांत. सो आय एम बिकम रिअली शांत डूड. आणि तिच्या ह्याला रिप्लाय करून राहिलो स्टिकर थ्रू. इट जस्ट सो मच अमेझिंग. म्हणजे चॅट्स नाही का मला बहुत जास्त आवडली यार. आणि युज्युअल नाही का त्या म्हणजे ॲक्च्युली 2 किंवा 3 घंट्यामध्ये नाही का आम्ही चॅटिंग फक्त हीच केली स्टिकर थ्रू. आणि मग म्हणजे बहुत आवडते राव ह्या. मग त्याच्यानंतर मग तिचं व्हॉट्सअप वगैरे म्हणजे तिचं हाईक मॅसेंजर कुठं झालं काय झालं तिने अनइन्स्टॉल केलं आय डोंट नो या. बट राईट नो शी स्टील आय हॅव, जरी तिचा नंबर वगैरे आहे, कारणच ती कधी ना कधी हळूहळू तिने डिओ डाउनलोड केला आहे, हाईक वगैरे. आणि असं म्हणता नाही रूड काय म्हणजे तिच्या अराउंड खूप काही जण म्हणजे कसं मुलीला नाही का, असं मुलाला नाही का मुली अप्रोच करत नाही ह्या. आता एक नॉर्मल मुलगा आणि एक नॉर्मल मुलीचं एक FB अकाउंट घेऊ. तर जे पेंडिंग रिक्वेस्ट असेल ना फ्रेंड रिक्वेस्ट मुलांपाशी नाही का हार्डली 10 किंवा 12 या. आणि त्या 10 किंवा 12मध्ये नाही का युज्युअली फक्त हे फॅमिली रिलेटिव्ह असतात, जो नाही का तो आपल्या फॅमिली रिलेटिव्हला ॲड करू शकत नाही, कारण नाही का आपण जे काही पोस्ट करतो त्यांना कळून जाते. सो डेफिनेटली नाही का फॅमिली रिलेटिव्हला आपण ॲड करत नाही राव फेसबुक किंवा. आणि मुलांच्या अकाउंटमध्ये फक्त हेच पेंडिंग रिक्वेस्ट असतात. बाकी कोण वगैरे जे ओळखीचे आहे त्यांना फ्रेंड रिक्वेस्टचं हेच ॲक्सेप्ट करतं. आणि मुलींच्या रिक्वेस्ट वगैरे आली तर आली एखादी वेळेस, नाही तर बस बाकी तर काही नाही राव, नथिंग. बट मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट पेंडिंग फ्रेंड रिक्वेस्टमध्ये सांगू किती फरक आहे. 907 राईट नो नाही का. मी माझ्या बहिणीचं अकाउंट नाही का चेक नाही केलं ॲक्च्युली. तिचा मोबाईल होता विथ फेसबुक सुरू होतं. मी पाहून राहिलो तिचं प्रोफाईलमध्ये पाहून राहिलं 907 फ्रेंड रिक्वेस्ट पेंडिंग. म्हणजे अजूनपर्यंत रिप्लाय नाही दिला. तर डूड किती डिफरन्स आहे. माझं किती फक्त 7 पेंडिंग रिक्वेस्ट, 907. रे बापरे. सो मुलीमध्ये नाही का त्यांना नाही का एक सोडला का दुसरा तयारच असतो राव या. म्हणजे कसं आहे की समजा जर ती कोणत्या टफ टायमिंग थ्रू जात असेल वगैरे वगैरे तर तिचं नाही का नेहमी ऑलरेडी बॅकअप असतातच राव. खूप सारे असतात. अरे लागेल तेवढे म्हणजे युज्युअल नाही का म्हणजे फक्त सोशल मीडियावर फक्त लॉग इन करायची वेळ असते. बस लॉग इन केलं का सगळे पोरं नाही का बस जीप काढल्यासारखी उभेच राहते. म्हणजे जस्ट की तिने काही बस सांगितलं का सगळेच जण रिप्लाय करते हां कसं झालं काय झालं व्हॉट कॅन आय डू फॉर यू. इट्स जस्ट लाईक दॅट. सो कसं आहे की स्नेहाला पण असे खूप सारे जण असतात राहो. सो डेफिनेटली मला असं वाटते की आय डोंट नो म्हणजे तिच्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि एक अजीबसी चीज नाही का सांगू मला एक कळतच नाही राव. बडी अजीबसी चीज आहे. म्हणजे आपल्याला नाही का कोणाचं समजा जर आता कोणी फेसबुकवर कोणी समजा जर पोस्ट टाकली तर युज्युअली आपण लाईक करतो ना. म्हणजे कसं की आता समज जर आता प्रांजली भगतनी फोटो टाकला, तिचा फोटो टाकला, ओके इट लुक्स रिअली नाईस, तर चलो एक लाईक तर बनते. बाकी काही नाही ना. लाईकचा अर्थ असं नाही का लाईकचा अर्थ असा आहे का आम्ही बघितला बा आणि आय लाईक दिस फोटो सो आय जस्ट लाईक दिस. हां बट स्नेहा दामगडे शी इज काइंड ऑफ लाईक माहीत नाही कोणता ॲटिट्यूड आहे साला. हिला हॅपी बर्थडे जरी म्हणला तरीही लाईक नाही करत आहे. कमेंट तर दूरच सोडून दे, लाईक पण नाही करत. फक टू. म्हणजे कसं की आता कोणाला कोणी विश करतो ना आपण, आता आपला वाढदिवस आहे तर सगळेजण म्हणतात ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आणि मग आपण कसं हां ठीक आहे हॅपी बर्थडे म्हणलं ठीक आहे आपण थँक्यू म्हणतो किंवा ॲक्च्युली एक लाईक तरी देतो या. ओके भाऊ ठीक आहे यार. म्हणजे एक फॉर्मॅलिटी असते ना का जस्ट लाईक दॅट. शी इज नॉट इवन अ लाईक और कमेंट तर सोडूनच दे डूड, बिलकुलच नाही. आहा बडी अजीब से. आणि फक्त लाईक तर करते व्हेरी स्पेसिफिक लाईक दीपिका पादुकोणची वॉल पोस्ट या. आणि अजून एक गोष्ट बरं असं मला असं वाटत होतं की फक्त हे माझ्यासोबत होऊन राहिलं का, हे फक्त माझ्यासोबत करून राहिलं असं नाही. ॲक्च्युली तिचा एक दुसरा एक फ्रेंड आहे राव. आणि आय थिंक तो फ्रेंड आहे तिचा काफी क्लोज आहे या प्रसन्नजीत आगलावे. आय डोंट नो दॅट डूड हू इज दॅट गाय या. ॲक्च्युली नाही का तिच्या स्टेटसवर नाही का याचे फोटो दिसले सुद्धा या. सो ही जस्ट काइंड ऑफ लाईक अ फिमिलियर टू हर. सो बेसिकली तिने नाही का त्यांनी त्या बंधन नाही का
हॅपी फ्रेंडशिप ॲनिव्हर्सरी म्हणून काही ना काहीतरी वॉल पोस्ट केली तिच्या प्रोफाईलवर वगैरे, विथ स्नेहा थांबगाडगे. डूड 33 लाईक होते आणि त्या 33 लाईकपैकी तिचा एक पण सुद्धा लाईक नाही. या म्हणजे ज्या व्यक्तीसोबत फ्रेंडशिप आपण फ्रेंड्स ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो त्या व्यक्तीने तुम्हाला एक लाईक सुद्धा नाही दिलं. अरे बापरे, साला कितना बडा ॲटिट्यूड. जस्ट नॉट ॲटिट्यूड, म्हणजे जस्ट लाईक शी डोंट रिअली अंडरस्टँड वॉट शी वॉन्ट. आय डोंट नो यार. म्हणजे डोंट जज हर असं मला वाटते. की तिची काय असेल काही प्रॉपेगँडा म्हणजे की तिला काय करायचं आहे, किंवा ती सोशल मीडियावर जास्त भरोसा नसेल वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. सो या, आणि डूड, आणि वन थिंग आय एम रिअली अंडरस्टँडिंग का शी इज नॉट युअर टाईप. वॉट टाईप डूड? बघेल तर नाही टाईप काढला तू. यस डूड, या इट्स म्हणजे मग वॉट काइंड ऑफ गर्ल यू वॉन्ट? आय डोंट नो. म्हणजे मी अशी लिस्ट, म्हणजे कसं आहे यार, ही मुलगी नाही का बडी अजीबसे यार. म्हणजे नाही का मीच्यापेक्षा नाही का अमेझिंग मुली बघतो राव. नागपूरमध्ये जातो, रेल्वे स्टेशनमध्ये जातो, अरे माझी कंचा पीस रे डूड, बहुतच गजब. बट सांगू, आपला ह्युमन माइंड आहे ना, एखाद्या अननोन पर्सनला 10 सेकंडच्या वरती जास्त आठवणी ठेवत नाही. म्हणजे असं की समज जर तो नाही का हार्डली जस्ट काही सेकंडसाठी तुमच्या 1-2 काही सेकंडसाठी नाही का तुमच्या जवळ जरी आला आणि तुमचा चेहरा जरी तुम्ही लक्षात घेतला, तरी 10 सेकंडपर्यंत आपण लक्षात ठेवतो अननोन व्यक्तीबद्दल, आणि 10 सेकंड नंतर तो चेहरा आपल्याला डिसअपिअर होऊन जातो. या असे मी खूप सारे चेहरे, असं जस्ट लाईक थाउजंड्स ऑफ चांगल्या मुलीचे चेहरे बघतो राहून नागपूरला जाता येताना. बट तिचा चेहरा नेहमी डोळ्यासमोर येते, एव्हरी टाईम. आय डोंट नो व्हाय दॅट हॅपन, बट एव्हरी टाईम. या डूड. आज एक गोष्ट झाली. PMI टेस्ट आज ॲक्च्युली सरांनी PMI टेस्ट मला नाही का एक प्रकारे मॅसेज केला सरांनी. हो, मला बघू दे एक प्रकारे त्यांना माझा CV त्यांनी रीड केला का नाही. त्यांनी माझा CV रीड नाही केला. ॲक्च्युली डिलिव्हर तर झाला, बट सेंड नाही केला. ॲक्च्युली नाही का हा एक CV नाही का पुन्हा एक वेळा पाठवून दे सरांना. हे शेअर विथ व्हॉट्सॲप विथ अमोल सर 3. सेंडिंग वन फाईल. ओके, पुन्हा सेंड केला मी त्यांना. अजून मात्र डिलिव्हर व्हायचं आहे. तर उद्या मी सरांसोबत, म्हणजे ॲक्च्युली ते ऑटोकॅड ना का आपण लास्ट टाइम गेलो होतो बघ, तिथेच आहे. तर सरांसोबत बोलून मी PMI त्या नायडू सरांसोबत बोलतो, आणि PMI टेस्टची एक प्रकारे आपण हे करतो. ॲक्च्युली ऑटोकॅडवर आपण खूप दिवस झाले प्रॅक्टिस करून राहिलो आहे, बट इट्स रिअली सॉक्स डूड. या म्हणजे कसं आहे की नाही का क्रिओ आणि कटिया जेवढी इझी वाटेल मला, ऑटोकॅड इज जस्ट सो मच सॉक्स यार. एक छोटीशी डायग्राम काढणे का बहुत विचार करायला लागते राव, बहुत. म्हणजे कुठून का जुगाड लावावं, इट जस्ट लाईक कोणती सेंटर लाईन घ्यावं आणि कोणता सर्कल घ्यावं आणि कोणता वेव्ह घ्या, सो मच. या म्हणजे कसं एक प्रकारे क्रिओ असताना, अरे बापरे, सिम्पल थिंग आहे. याच्यात फक्त नाही का फक्त एवढं लक्षात ठेवावं लागते का याचा नाही का ॲक्सिस कोणता घ्यायचा, बस. आणि ते फक्त स्टार्टिंगला फिगर आउट करावं लागते, याचा फ्रंट व्ह्यू कोणता आहे, टॉप व्ह्यू कोणता आहे आणि बॉटम व्ह्यू, बस. ते डायग्रामला पाहिल्याबरोबर लक्षात येते. आणि कुठून काढायचं आहे पहिले मी बेसपासून सुरुवात करतो. सो मोस्टली कोणत्या डायग्राम करायचं नाही का मी बेस क्रिओ कटिया किंवा ऑटोकॅड मी बेसपासून सुरुवात करतो. तर मी ॲक्च्युली टॉप व्ह्यू घेतो, टॉप व्ह्यू नंतर मग मी त्याला हळूहळू वरती बनवत जातो.
एक्सट्रूड वगैरे करून हळूहळू बनवतो. ऑटोकॅडमध्ये कसं आहे की टॉप व्ह्यूवर बनवला, त्याला एक्सट्रूड केला. आता एक्सट्रूड केल्यानंतर मग त्याचे 2 फाईल बनते, एक्सट्रूड केलेली फाईल आणि ते स्केच काढलेली फाईल. आणि याच्यामध्ये ट्री पण नाही राहा, म्हणजे कसं की ऑटोकॅड आणि क्रिओ आणि कटियामध्ये कसं ट्री फाईल असते, म्हणजे ॲक्च्युअल नाही का, जे कमांड आपली चुकली त्या कमांडवर जाऊन आपण त्याला एडिट डेफिनेशन किंवा डबल क्लिक करून त्याला पुन्हा एडिट करू शकतो रॉबर्ट. ऑटोकॅडमध्ये असं नाही करता येत. एक वेळ चुकली का चुकली, त्याच्यावर तुम्ही ड्रॉइंग बनवत गेले, देन यू रिअलाइज अरे यार आपण डायमीटर चुकीचा टाकला, अँड देन यू गो बॅक कंट्रोल झेड 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 आणि ऑल यू ड्रॉ ऑल दिस स्टफ इज गो बॅक, म्हणजे पूर्ण गायब. सो बहुत हे आहे. सो ऑटोकॅड मला आवडत तर नाही, बट आता काय, आता जे भेटलं त्याला आपण सो आता हे PMR टेस्ट आहे, मी डेफिनेटली पास होऊन जाणार, कारण PMR टेस्ट म्हणजे मागच्या वेळेस नाही का मी प्रिपेअर करून नव्हतं यामध्ये. कसं मी ॲक्च्युली थेरॉटिकल नॉलेज घेऊन गेलो होतो, बट मला प्रॅक्टिकल काहीच नव्हतं. आणि कसं एकदम अचानकसं हलवून ते, म्हणजे कसं की माझी जेव्हा जॉईनिंग झाली तेव्हाच माझं क्रिओ हार्डली 3D मॉडेलिंग पण स्टार्ट नाही केलं होतं माझं, आणि अचानकपणे हे आलं होतं ऑटोकॅडचं. आणि ऑटोकॅडची काही प्रॅक्टिस नव्हती, काही नाही, आणि 2 दिवसात का प्रॅक्टिस करणार आहे, काहीच नाही. सो बट आता माझी काफी प्रॅक्टिस झाली आहे, बट स्टील गेट स्टक, बट आय कॅन डू दिस, कारण मला अजून एक टेक्निकल माहीत पडली आहे की जे सेव्ह केलेली फाईल तेच पुन्हा सेव्ह करायची. बट हू नोज, समजा जर आता पुढे कोणतं हे येणार आहे, म्हणजे कोणती डायग्राम येणार आहे. सो बी प्रिपेअर फॉर दिस. आणि मग तुला लागणार आहे डेफिनेटली म्हणजे यावेळेस तर लागायचंच आहे. यावेळेस कसं नागपूरला लागून जाऊ फटसे. नवीन वर्षात आपण समज जर आपण जानेवारीमध्ये समज जर आपण लागून राहिलो आहे, जानेवारी नाही, डिसेंबरमध्ये समजा जर जानेवारीच पकडणं 18पासून समजा जर आपण लागत आहे, तर 1 वर्ष पूर्ण डेडिकेशन देऊ यार आपण. 1 वर्ष फुल ऑन डेडिकेशन देऊ, एक्सपिरियन्स घेऊन आपण मग पुण्यात, आणि 19पासून आपण करिअर स्टार्ट करू. तेव्हा आपली एज राहीन 26 रनिंग. 25 कंप्लीट, 26 रनिंग. सो तेव्हा आपण आपले टार्गेट्स वगैरे त्याचं मागे लागू शकतो आपण टार्गेट्सच्या. म्हणजे इथे जॉब पण सुरू राहील आणि प्लस आपले टार्गेट्स पण. आणि ऑल्सो वन थिंग आय रिअलाइज की मी ज्याप्रमाणे विचार करून राहिलो की विदाऊट एनी बॅकअप आय वुड गो टू दी पुणा. मला किती म्हणजे कसं, म्हणजे आता मी विचार करून राहिलो आहे की आता मला जॉब लागेल, आणि जॉब लागून मी नागपूरला जाईन, आणि आय जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग. म्हणजे लॉस्ट नाही रे, तुला जॉब लागली आणि तू आता नागपूरला चालला. इट जस्ट नॉट लॉस्ट ऑल दिस थिंग्स, बट स्टील असं फील होईल ना की आपण एवढे चांगले मोमेंट आणि मित्रांसोबत टाईम आणि फॅमिलीसोबत टाईम आपण कसं एकदम डिसअपिअर करून आपण चाललो आहे. इट जस्ट फील्स लाईक दॅट. जरी माझी नाही का फ्युचर जरी सेफ आहे, म्हणजे स्टील राईट नाव नागपूरला जाताना तरी इट जस्ट फील्स लाईक सॅड. तर विचार कर पुण्याला जाताना साला किती सॅड फील झालं असतं. आणि हे सॅड फील घेऊन मी समज जर तू पुण्याला गेला असता अँड देन यू रिअलाइज का आपण गलत केलं, देन यू बॅक टू वर्धा. इट्स जस्ट रिअली स्टुपिड डूड. आणि मला वाटतं हे तू हे डिसिजन बहुत चांगलं घेतलं आहे. तू थोडासा वेट केला, कटिया झाल्यानंतर तू थोडासा वेट केला. इट्स रिअली नाईस थिंग. कारण तू असं नाही म्हणलं सरांना की बस मला माझं सर्टिफिकेट द्या आणि मी माझं पाहून घेईन. तू वेट केला प्रॉपरली, आणि हे एक चांगली गोष्ट आहे राव. आणि त्याचंच फळ आता आपल्याला भेटून राहिलं आहे. आता हे PMI टेस्ट आहे उद्या. ॲक्च्युली मी कॉल करतो त्या सरांना आणि विचारतो केव्हा यायचं आहे, आणि आय वुड गो. टूर कॅन्सल झाला तरी कॅन्सल झाला. म्हणजे कसं जॉब महत्त्वाचं आहे इन्स्टेड ऑफ टूर. सो लेट्स गेट टू दिस. राईट. आणि सुरुवात ना का याच गोष्टी पण सुरुवात लागते हळूहळू. आपण कोणी म्हणजे सर म्हणते का जरी कोर ब्रांच वगैरे नसेल तरी आपण स्टार्ट करून राहिलो आहे ना. सुरुवात करून राहिलं, आणि सुरुवात इथूनच होते राव. एकदम तुला असं वाटतं का सुरुवात आपण 30-35 हजार आपण सुरुवात करू? नो 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 नो. इथूनच सुरू होते 10-15 हजारापासून. मग पुण्यात गेल्यावर मग हळूहळू एक्सपिरियन्स थ्रू मग तुझा क्रायटेरिया पण वाढानच ना. सो आणि आपल्याला काय फक्त एक वे पाहिजे, म्हणजे हार्डली 2 टायमाचं जेवण या जॉब थ्रू आपल्याला भेटलं पाहिजे. बाकी तर आपलं फिल्म स्कूल तर आपलं आहेच, आपल्याला त्यातच करिअर करायचं आहे. दॅट्स इट.
ओके, जास्त बोलत नाही. सो दिस देन this is the My Artifact episode number 996. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.